नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्यापही छमछम सुरू आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरूच आहेत अशी माहिती समोर आहे। फक्त डान्स बारच नाही तर मोठ्या प्रमाणावर क्लब देखील सुरू आहेत। झोन 1 या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू आहेत, तर झोन 3 या ठिकाणी खांदेश्वर, सुकापूर, कामोठे या परिसरात ऑनलाईन क्लब सुरू आहेत। पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई केली जात नाहीये। कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे हा सवाल आता उपस्थित होतोय। अधिवेशनात स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला, कायदा कडक करून जे कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई केली जात नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, आताच खरं तर नवी मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेवर AI ची करडी नजर असणार असं म्हणत नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली। या सगळ्यावर बोलायला नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तयार आहेत, पण डान्स बार संदर्भात मात्र कारवाई होताना का दिसत नाहीये? का यावर वक्तव्य केली जात नाहीये? या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी काही विचारणा केली आहे का? खरं तर आपण पाहिलं असेल तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून आपण वारंवार नवी मुंबईमध्ये जे काही अवैध कारभार सुरू आहे त्याची पोलखोल केलेली आहे। वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनतेसमोर डान्स बार मध्ये जे अनधिकृतपणे किंवा नियमांचं उल्लंघन करून जे काही सुरू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त डान्स बारच नाही आहे, तर या ठिकाणी जे क्लब्स असतील, ऑनलाईन बिंगोज गेम असतील किंवा बाकी हुक्का पार्लर्स असतील, या संदर्भात देखील वारंवार समोर आणलेला आहे। मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई ही केली जात नाही आहे। पाहायला गेलं तर या संदर्भात आपण वारंवार त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र माहिती देखील उपलब्ध होत नाही आहे। त्यांच्याकडनं एकच रिप्लाय येतो, ते म्हणजे की आम्ही कारवाई करतो, ज्या ठिकाणी काही अवैध प्रकार चालू असेल तिथे तातडीने कारवाई केली जाते, मात्र त्यानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती असते। त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर देखील वारंवार संशय हा व्यक्त केला जातोय। अधिवेशन मध्ये आपण जर पाहिलं असेल तर अधिवेशन काळामध्ये जे डान्स बार आहेत त्या संदर्भात अनेक जे नियम कडक करण्यात आले होते। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्देश दिले होते की जे कोणी नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। मात्र नवी मुंबईमध्ये कुठेतरी या सर्व नियमांचा विसर पडलेला आहे। त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांचे जे आदेश आहेत तेच फाट्यावर मारले जातात का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये अनेक शेकडो डान्स बार आहेत, स्पा सेंटर्स आहेत, अवैध प्रकारे त्या ठिकाणी अनेक प्रकार सुरू असतो, मात्र जी कारवाई अपेक्षित आहे ती केली जात नाही आहे। आणि दुसरं महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकशाही मराठीकडे जर ही माहिती पोहोचत असेल, आपल्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचत असेल किंवा नवी मुंबई पोलिसांपर्यंत या गोष्टी का पोहोचत नाही, हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतोय। नियमांचं उल्लंघन वारंवार होतंय तरी सुद्धा कारवाई केली जात नाही आहे का? या सर्व गोष्टींना कोणाचा वरद हस्त आहे का? कोणाच्या तरी आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे का? असाच प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय। आकांक्षा, मगाशीच या सगळ्या संदर्भात खरं तर आपण पाहिलं तर नवी मुंबईतल्या सुरक्षेसंदर्भात नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी अनेक प्रसार माध्यमांना माहिती दिली। तुम्ही देखील त्या ठिकाणी गेला असाल, तुम्हाला देखील या सगळ्या सुरक्षेसंदर्भात माहिती देण्यात आली असेल। त्यावेळी मात्र डान्स बार संदर्भात सवाल तुम्ही केलात का, आणि त्यावर मात्र पोलीस आयुक्तांचं नेमकं काय म्हणणं होतं? नाही, आता नवी मुंबई परिसरामध्ये ज्या काही घटना घडतात त्यावर AIच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे। गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा एक नवीन उपाय सुरू केलेला आहे। त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला, त्याचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे जी सुरक्षा यंत्रणा आहे ती सज्ज झालेली आहे। मात्र डान्स बार बद्दल नवी मुंबई पोलिसांतर्फे कोणत्याही प्रकारची जी माहिती आपल्याला हवी आहे किंवा वारंवार आपण विचारण्याचा प्रयत्न केला जातोय ती माहिती उपलब्ध केली जात नाही आहे। फक्त कारवाई सुरू आहे, कुठे अवैध सुरू असेल तर आम्हाला कळवा, आम्ही कारवाई करतो। तात्पुरत्या स्वरूपात आपली बातमी लागल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात जी कारवाई आहे ती केली जाते, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे तशीच असते। त्यामुळे जी नवी मुंबई पोलिसांची भूमिका नेहमीच संशयास्पद पाहायला मिळते। त्यामुळे आता आपल्या बातम्यांनंतर तरी कारवाई होते का
हे पाहणं महत्वाचं असेल. अगदी या सगळ्या संदर्भात अद्यापही डान्स बार सुरूच आहेत. या सगळ्याविषयी तुम्ही आता या सगळ्याविषयी जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? कुठं कुठं डान्स बार सुरू आहेत? कारण नियम हे धाब्यावर बसून या ठिकाणी डान्स बार सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्याकडे नेमका आतापर्यंत काय डेटा प्राप्त झालाय? किती जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे? गेल्या 48 तासात 24 तासात या सगळ्या संदर्भात काय कारवाई आहे? काय विचारणा तुमच्याकडून करण्यात आलेली आहे आणि त्यांनी काय उत्तर दिलंय? नाही, या संदर्भात जर आपण पाहिलं असेल तर नवी मुंबई परिसरामध्ये म्हणजे आयुक्तालय हद्दीमध्ये शेकडोच्या संख्येने डान्स बार आहेत. काही डान्स बार अनधिकृत आहेत आणि इलिगल पद्धतीने पहाटेपर्यंत काही डान्स बार चालत असतात. मात्र जी ठोस कारवाई आहे ती त्यांच्याकडनं केली जात नाही आहे. आपण जर पाहिलं असेल तर आपल्यातर्फे जर विचारणा केली असती त्यांना तर त्यांच्याकडनं एक रिप्लाय येतात की कारवाई सुरू आहे किंवा मग त्या ठिकाणी अवैध चालू आहे किंवा आपल्या बातम्या लागतात त्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जाऊन कारवाई केली जाते किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. जे काही बार ओनर्स असतील किंवा त्या ठिकाणी काम करतात त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाते. म्हणजे लाईक तोडकी मोडकी अशी कारवाई केली जाते. ही ठोस कारवाई अपेक्षित आहे की त्यांना पूर्णपणे बंद केलं पाहिजे किंवा मग नियमांचं पालन करून सुरू ठेवलं पाहिजे. अशी कारवाई केली जात नाही आहे आणि त्यांच्या नवी मुंबई पोलिसांकडनं देखील अशी ठोस भूमिका ही आपल्याला आतापर्यंत तरी केली पाहायला मिळत नाही. कारण आपण आत्ताच नाही तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्यानं हा विषय लावून धरलेला आहे. अधिवेशन मध्ये देखील आपल्या बातम्यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेत यावर नियम लागू केलेले आहेत. मात्र नवी मुंबई पोलिसांकडे किंवा या आयुक्तालय हद्दीमध्ये संपूर्ण या पूर्णपणे नियमांचं उल्लंघन केलं जातं आणि विसर पडलाय का हेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या माहिती करता. या सगळ्यावर लक्ष कायम असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.